एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलांना आणि नातवंडांना देऊ शकणारा सर्वात मोठा वारसा म्हणजे आयुष्यात जमा झालेला पैसा किंवा इतर भौतिक वस्तू नव्हे, तर देवाविषयीचे भय आणि त्याचे शिक्षण आहे. काय आम्ही असा वारसा कोणाला दिला आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काहींना आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख हवे असते, मुबलक पैसा आणि हवे ते सर्व सुख उपभोगायला हवे असते. तर काहींना आजचा दिवस जरी पार पडला तरी सर्व काही मिळविले असे असते. आजच्या अध्ययनात आपण विश्वासणाऱ्यांचा भौतिक सुखासाठी काय दृष्टिकोन असावा हे पाहणार आहोत. इयोबाचा जीवनक्रम आणि त्याच्या जीवनातील परमेश्वराविषयीचा त्याचा विश्वास आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि मी आपणाला सांगितले की पहिल्या अध्यायाच्या 5 वचनांना आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचलेले आहे. आम्हाला सांगण्यात आले की इयोब हा सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून मागणारा होता आणि पापापासून दूर राहणारा होता. ह्याचा अर्थ असा की देवाला अर्पणे वाहण्याविषयी, त्याच्या देवाबरोबरच्या नात्याविषयी तो सात्विक होता, सरळ होता. त्या काळात श्रोत्यांनो होमार्पणे वाहिल्या जात. त्यानंतर आपण वाचले की तो देवाचे भय बाळगणारा होता. त्याची देवाविषयीची कल्पना उच्च होती. देव पवित्र आहे म्हणून तो वाईटाचा तिरस्कार करतो हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते. इयोब आजच्या मानवापेक्षा वेगळा होता. आजच्या मानवाला देवाचे अजिबात ज्ञान नाही, परंतु इयोबाला परमेश्वराचा परिचय होता, त्याचे ज्ञान होते. त्याचे कुटुंब एक मोठे कुटुंब होते आणि तो श्रीमंत असल्यामुळे त्याची मुले व मुली फार ऐश्वर्यात राहत होती. दळणवळणासाठी त्याच्याकडे उंटाचा ताफा होता. मला वाटतं की त्याचा दळणवळणाचा व्यवसाय असावा. तसेच दुधासाठी त्याच्याकडे गाढवी देखील होत्या. त्या काळात गाढवीचे दूध हा एक विशेष पदार्थ समजला जाई. हा माणूस अक्षरशः संपत्तीत लोळत होता. या 3ऱ्या वचनावरून त्याच्या संपत्तीची कल्पना आम्ही करू शकतो. हे सर्वजण ऐशारामात लोळत होते. त्यांना दुःख हा प्रकार मला वाटतं कधी माहीतच नसावा. परंतु या सर्व ऐशारामातही इयोबाच्या मनात एक भीती होती, ज्याविषयी 5वं वचन आम्हाला सांगतं. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल. श्रोत्यांनो, या ठिकाणी एका गोष्टीकडे माझे मन वेधल्या जाते. ती गोष्ट म्हणजे इयोबाला स्वतःसाठी अर्पणाची कधी गरज वाटली नाही. आपल्या देवाबरोबरचे नाते अगदी व्यवस्थित आहे असे त्याला वाटले, परंतु आपली मुले देवाच्या सन्निध हवी तेवढी नाहीत असे त्याला वाटत होते. म्हणून त्यांच्यासाठी त्याने देवाला होमार्पणे अर्पण केली. तो आपल्या कुटुंबाचा मुख्य याजक किंवा पुरोहित होता. इयोबाच्या पहिल्या अध्यायात आम्हाला अशा प्रकारे त्याच्या जीवनाची झलक दाखविण्यात आली आहे. एका अतिशय श्रीमंत माणसाचे सुख व त्याच्या घरातील प्रेमळ कुटुंबियांचे हे एक मनोहर चित्र आहे. परंतु हे सर्व सुख असतानाही इयोबाच्या मनात एक भीती होती. आज अनेक लोकांना आपल्या मुलांविषयी असेच भय वाटते आणि इयोबाला जाणीव होती की याविषयी तो स्वतः असहाय्य आहे. म्हणून तो या समस्येसाठी परमेश्वराकडे गेला. इयोबाची जी चिंता होती ती आज अनेक मातापित्यांची चिंता आहे. आज अनेक आईवडील दुःखी आहेत, कारण एकतर त्यांची मुले वाईट मार्गाला लागली आहेत किंवा त्यांना नशा करण्याची सवय लागली आहे. परंतु जसा इयोब आपल्या मुलांसाठी परमेश्वराकडे गेला, तसे हे आईवडील
परमेश्वराकडे कधीच जात नाहीत. म्हणून त्यांच्या समस्या तशाच राहतात. त्या त्यांना सोडवता येत नाहीत. अशा वेळेस मदतीसाठी कुठे जावे हे योबाला माहीत होते. त्याने परमेश्वरासमोर आपल्या मुलांसाठी होमार्पण सादर केले. हे होमार्पण ख्रिस्ताचे प्रतीक आहे. लक्षात ठेवा श्रोतांनो की योब देवाचा माणूस होता. योबाच्या घराचे दृश्य पाहिल्यानंतर आता आपण पुढचे दृश्य पाहूया. हे दृश्य स्वर्गाचे आहे आणि यातील घटना कोणाही मानवाला म्हणजे योब, त्याचे मित्र किंवा इतर कोणालाही माहीत नव्हत्या. परंतु या घटनेवरून आम्हाला देवाच्या लोकांच्या जीवनातल्या घटना समजू शकतात. मी असे म्हणत नाही की त्यांच्या जीवनातल्या सर्व घटना आम्हाला समजतात, पण या घटनेद्वारे काही गोष्टींचा अर्थ मात्र आम्हाला कळतो. 6वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. योबाचे पुस्तक 1 अध्याय 6 वचन. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. आता श्रोत्यांनो, हे स्वर्गातील दृश्य आहे. सैतानही देवासमोर वृत्तांत द्यायला आला. ही गोष्ट आश्चर्यकारक आहे, होय ना? देवाचे पुत्र जे त्याने निर्मिले ते त्याच्या समोर येतात. ह्या ठिकाणी मी कबूल करते की मला त्यांच्याविषयी अगदी थोडी माहिती आहे. मला वाटतं ते असंख्य असतील, इतके असंख्य जशी समुद्र किनाऱ्यावरची वाळू. ह्याचाच अर्थ की तुम्ही आणि मी त्यांना मोजू शकणार नाही. आणि ते मानव नाहीत, ते आमच्यातील नाहीत, तरी सुद्धा त्यांची निर्मिती परमेश्वराच्या बुद्धीने झाली, जे फार जबाबदारीच्या कार्यासाठी नेमिले आहेत आणि देवाला संपूर्ण हवाला देण्यासाठी नियमितपणे देवासमोर येणे हे त्यांना अगत्याचे होते. परंतु ह्याही पेक्षा दुसरा धक्का देणारी गोष्ट आम्हाला वाचायला मिळते ती की त्यांच्यासोबत सैतान सुद्धा आला. आता ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. तो तेथे नरकातून आला नव्हता. तेव्हा नरकाचा दरवाजा उघडलेला नव्हता. जोपर्यंत ख्रिस्त राज्याची 1000 वर्षे या पृथ्वीवर पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नरकाचा दरवाजा उघडला जाणार नाही. सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केलेली जागा म्हणजे नरक होय. परंतु श्रोत्यांनो, ते अजून तेथे गेलेले नाहीत. खरे तर सैतानाला या पृथ्वीवर सर्वत्र फिरण्याची मोकळीक आहे. ह्या पृथ्वीवर त्याचे राज्य आहे. तो अजून नरकात गेलेला नाही. तो आपण आताच वाचलेल्या वचनात म्हणतो की तो पृथ्वीवर सर्वत्र सर्व दिशांना फिरून आला आहे. पवित्र शास्त्र इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि 12 वचनात सांगते, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. श्रोत्यांनो, पेत्र त्याच्या पत्रामध्ये आम्हाला सैतानाविषयी धोक्याचा इशारा देतो. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 8 वचनात तो लिहितो, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. ही धोक्याची सूचना आहे. योबाच्या पुस्तकात आम्हाला ही सूचना पुन्हा देण्यात आली आहे. सैतानाला पृथ्वीवर सर्वत्र फिरण्याची परवानगी आहे. तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा सैतानाने प्रभू येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्याला या पृथ्वीचे राज्य देऊ केले. त्यावेळेला तुला ते देण्याचा अधिकार नाही असे प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला नाही. त्याने फक्त तो मोह नाकारला. यावरून स्पष्ट होते की सैतानाला पृथ्वीवर अधिकार आहे व तो पृथ्वीवर हव्या त्या ठिकाणी फिरू शकतो. आपण जेव्हा या पृथ्वीकडे किंवा जगाकडे पाहतो तेव्हा त्यावर सैतानाचा अधिकार असल्याचे लगेच समजते. प्रभू परमेश्वर त्याच्या अनेक गोष्टी आमच्यासाठी डावलत असला तरी सैतानाला एक स्वातंत्र्याचा काळ देण्यात आला आहे. ज्या जगात तुम्ही व मी जगतो त्यावर सैतानाचा ताबा आहे. आम्हाला त्याच्यावर मात करायला हवी आणि सैतानावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त कोकऱ्याचे रक्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावर सांडलेले रक्त सहाय्य करू शकते. त्याद्वारे आम्ही सैतानावर विजय मिळवू शकतो. आजचा माणूस विजयी जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टींचा उपयोग करतो, तरीही त्यात तो फारसा विजय ठरत नाही. परंतु ख्रिस्ताच्या अर्पणावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सैतानावर विजय मिळवणे कठीण नाही. आता आपण 8वं वचन वाचूया. 1 अध्याय 8 वचन. परमेश्वराने सैतानास विचारिले, माझा सेवक योब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. देवाने योबाची जी ओळख करून दिली ती खरोखर सुंदर आहे. तो देवाचे भय धरणारा, सात्विक, सरळ आणि पापापासून दूर राहणारा असा होता. अशी साक्ष किंवा ओळख खुद्द देवाने एखाद्या व्यक्तीविषयी द्यावी ही फार विशेष गोष्ट आहे. आम्हापैकी प्रत्येकाविषयी परमेश्वर काय साक्ष देईल, आमची ओळख कशी करून देईल याचा आपण विचार करायला हवा. आमच्या आयुष्यात कधीतरी देव आमची योबाप्रमाणे ओळख करून देऊ शकेल काय?
त्याला तुमचा व माझा योबासारखा अभिमान कधीतरी वाटेल काय? हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारून त्यांची उत्तरे द्यायला हवीत. 9 आणि 10 वचने पहा पुढे काय सांगतात. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातात यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? स्पष्ट आहे की सैतान इयोबाच्या मागे लागू पाहत होता आणि त्याला आता समजले होते की इयोबाभोवती देवाची जी संरक्षक भिंत आहे तिच्यामुळे त्याला इयोबापर्यंत पोहोचता येत नव्हते. म्हणून तो देवाला म्हणतो, तू त्याच्या भोवती चारही बाजूंनी कुंपण घातले आहे, म्हणून मी त्याला स्पर्श करू शकत नाही. आजही श्रोत्यांनो, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाभोवती देवाने संरक्षणाचे कुंपण घातलेले आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्र 34 7व्या वचनात म्हणतो, यहोवाचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती तळ देऊन राहतो आणि त्यांना सोडवतो. आणि जोपर्यंत परमेश्वर परवानगी देत नाही तोपर्यंत सैतान त्यांना स्पर्श करू शकत नाही. आणि काही चांगला हेतू असल्याशिवाय परमेश्वर सैतानाला तशी परवानगी देत नाही. योबाच्या पुस्तकातून आम्हाला हा दिलासा मिळतो. 11वं वचन पुढे सांगतं, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अभ्भेर करेल. श्रोत्यांनो, सैतान योबाला दोष देऊ पाहत आहे. मला वाटतं सैतान मानव जातीचा द्वेष करतो. तो या वाक्यात जणू काही म्हणत आहे की योब स्वार्थी आहे. जोपर्यंत परमेश्वर त्याला सर्व सुखे देतो तोपर्यंत तो देवाचे भय बाळगेल. सैतानाला वाटले की योबही वेळप्रसंगी तसाच वागेल. त्याच्या भोवती कुंपण आहे व त्यामुळे आपण त्याला स्पर्श करू शकत नाही असे जेव्हा त्याला समजले तेव्हा तो ईर्ष्येने पेटला. योबाला धक्का लावण्याची त्याची इच्छा होती. सैतान मानवजातीचा तिरस्कार करतो असे असताना मला हे समजत नाही की लोक सैतानाची उपासना का करतात. त्याची ते उपासना करतात. माझा द्वेष करणारा माणूस माझा अधिकारी असलेला मला कधीच आवडणार नाही. म्हणजे माझे वाईट चिंतणारा सैतान मला माझा अधिकारी म्हणून कधीच आवडणार नाही. जो माझ्यावर प्रीती करतो, मला समजून घेतो, तो अधिकारी मला नक्कीच आवडेल. आणि असाच माझ्यावर प्रीती करणारा, मला सांभाळून घेणारा माझा प्रभू पिता माझा अधिकारी व मालक आहे. आणि ह्याविषयी मला खरोखर आनंद वाटतो. 12वं वचन पुढे सांगतं, परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. कधी कधी ज्या गोष्टींवर आम्ही अवलंबून असतो ना श्रोत्यानो, त्या आमच्यापासून काढून घेण्याची परवानगी देवबाप सैतानाला देतो. ज्या गोष्टी आम्हाला सुरक्षितता देतात त्या जर आमच्यापासून काढून घेतल्या तर आम्हाला भयंकर असहाय व एकाकी वाटते. आणि अशा वेळेस आपल्यापैकी अनेक जण देवाकडे सहाय्यासाठी धावा करतात. देवाने सैतानाला योबाच्या सर्व गोष्टी त्याच्यापासून काढून घेण्याची परवानगी दिली. आमच्या भोवती संरक्षणाचे कुंपण घातले नाही तर सैतान आम्हाला लगेच नष्ट करू शकतो. सैतानाने देव व योब दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. योब देवाची उपासना त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल करीत नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी करतो असे त्याने योबाविषयी म्हटले. देव मजुरी देऊन लोकांचे प्रेम विकत घेतो असे सैतानाला सुचवायचे होते. खरोखर तो देव व माणूस दोघांचाही शत्रू आहे. मागा म्हणजे ते मिळे
आपण आता पुढे ऊस देशात यावेळेस काय होत आहे ते पाहणार आहोत. 13वं वचन. एके दिवशी असे झाले की योबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असता. योबाची मुले रोज चयन करीत असत, रोज एकेकाकडे मेजवान्या झोडीत असत. 14 आणि 15 वचने पहा काय सांगतात. एका जासुदाने योबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यास घेऊन गेले. त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यांना वधिले. हे तुला सांगाव्यास मीच एकटा निभावून आलो आहे. श्रोत्यानो, दुसरीकडे योबही सुखात होता आणि अचानक भयंकर घटना घडायला सुरुवात झाली. आपल्याला शबाई लोकांसारखे शत्रू असतील याची योबाला थोडीही कल्पना नव्हती. या लोकांनी अचानक हल्ला करून सर्व गोष्टी लुटून नेल्या. 16वं वचन पहा. तोही सांगत आहे इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गडी झाडून भस्म केले. हे तुला सांगाव्यास मीच एकटा निभावून आलो आहे. या ठिकाणी नोकर म्हणतो, देवाचा अग्नी आकाशातून पडला. एखाद्या गोष्टीचा नाश झाला, ती नष्ट झाली, तर त्यासाठी आम्ही नेहमीच देवाला दोष देतो. त्या काळातही लोक तसेच करीत. हा नोकर असे म्हणाला नाही की सैतानाचा अग्नी आला. खरे तर तो अग्नी त्याच्याचकडून आला होता, कारण त्याला देवाने तशी परवानगी दिली होती. योबाचे सर्वस्व अचानक लुटून नेण्यात आले. 17वं वचन सांगतं, तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, खासद्यांनी 3 डोळ्या करून उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले. त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यास वधिले. हे तुला सांगाव्यास मीच एकटा निभावून आलो आहे. श्रोत्यानो, त्याचे काही वेळात सर्व काही नष्ट झाले होते. 18 आणि 19 वचने पहा. तोही सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती. तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे 4ही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगाव्यास मीच एकटा निभावून आलो आहे. ही एक भयंकर शोकांतिका आहे. योबाची सर्व मुले ठार करण्यात आली. या परिस्थितीत श्रोत्यानो, आपण काय केले असते? कल्पना करवत नाही ना? योबाने या भयंकर परिस्थितीत काय केले ते आपण आता वाचूया. 20 ते 22 वचने पुढे सांगतात. तेव्हा योबाने उठून आपला झगा फाडिला, आपले डोके मुंडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. श्रोत्यानो, योबाची ही साक्ष नीट लक्षात ठेवा. आज ख्रिस्ती लोकांना सुद्धा भौतिक सुखाविषयी हाच दृष्टिकोन बाळगायला हवा. हेच तत्वज्ञान बाळगायला हवे. तुम्ही व मी जन्माला येताना काय सोबत आणले? काहीच नाही, होय ना? आणि या जगातून जाताना काय सोबत घेऊन जाणार आहोत? काहीच नाही, होय ना? आमच्या प्रेत वस्त्राला खिसा नाही. जसे या जगात निर्धन आलो तसेच या जगातून आम्ही निघून जाणार आहोत, हे आम्ही लक्षात ठेवायला हवे. श्रोत्यानो, तुमच्या व माझ्या बाबतीत हीच गोष्ट होणार आहे. आमची संपत्ती, आमचे घर, आमची मालमत्ता यापैकी काही एक आम्ही स्वतःसोबत घेऊन जाणार नाही. आमची बँकेतली शिल्लकही येथेच राहणार आहे. आज जे तुमच्या जवळ आहे त्याचे तुम्ही फक्त कारभारी आहात. तुमच्या स्वतःच्या मालकीचे काहीच नाही. जे तुमच्या जवळ आहे ते परमेश्वराच्या मालकीचे आहे आणि त्याची इच्छा असेल तर तो ते सर्व काही परत घेईल. ज्या गोष्टी त्याने आम्हाला दिल्या आहेत त्याविषयी आम्ही जबाबदार ठरणार आहोत. म्हणूनच पौल करिंथकराच्या 2ऱ्या पत्रात आम्हाला कारभारी म्हणतो. आम्ही देवाचे कारभारी आहोत. आम्हाला देवाने ज्या भौतिक गोष्टी दिल्या आहेत त्यांचा उपयोग आम्ही कसा केला असा प्रश्न परमेश्वर आम्हाला करणार आहे. या पृथ्वीवरचे सर्व काही त्याच्या मालकीचे आहे व आपण फक्त त्याचा उपयोग करीत आहोत. श्रोत्यानो, योबाला हे सत्य समजले होते, म्हणूनच त्याने स्वतःचा विश्वास गमावला नाही. त्याच्याविषयी म्हटले आहे की या सर्वात योबाने पाप केले नाही आणि मूर्खपणाने देवाला दोष दिला नाही. कठीण परिस्थितीत देवाला दोष देणे, बंडखोरपणाने त्याच्यापासून दूर जाणे सोपे आहे. सर्वसाधारण लोक तेच करतात. परंतु योबासारखा समंजसपणा व सुज्ञता असलेले लोक तसा मूर्खपणा करून देवाला दोष देत नाहीत. आता श्रोत्यानो, आपण
दुसऱ्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायात सुद्धा आम्हाला स्वर्ग आणि पृथ्वी यांची दृश्ये पाहायला मिळतात. या पुस्तकाच्या रूपरेषेतले हे चौथे दृश्य आहे. या दृश्यात आम्हाला स्वर्गाच्या पार्श्वभूमीवर देव व सैतान यांच्यातला संवाद वाचायला मिळतो. दुसरा अध्याय पहिलं वचन पहा. पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला. देवाचे दूत आपला वृत्तांत नियमितपणे देवाला देण्यासाठी आले. ते त्यांचे कर्तव्य होते. त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही एक दिवस परमेश्वरासमोर सर्व हिशोब, सर्व वृत्तांत द्यावा लागेल. पौलाच्या करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात 5 अध्याय 10 वचनात आपण पाहिले की प्रत्येक ख्रिस्ती माणसाला येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर एक दिवस उभे राहावे लागेल. तेथे त्याला त्याच्यासमोर आपल्या कृत्यांचा, आपल्या कारभाराचा हिशोब द्यावा लागेल. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाच्या मोठ्या सभेत न्यायासनासमोर उभे राहावे लागणार नाही. या सभेत न्यायासनाचे वर्णन प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 20व्या अध्यायातील 11 ते 15 या वचनात दिलेले आहे. श्रोत्यानो, आज आम्ही स्वच्छंदपणे वागू शकत नाही याची आम्ही आठवण ठेवायला हवी. कारण एक दिवस आम्हाला देवासमोर सर्व वृत्तांत द्यावा लागेल. आज सगळीकडे आम्हाला स्वातंत्र्य हवे, आम्हाला स्वातंत्र्य हवे अशी ओरड ऐकायला मिळते. आम्हाला केवढे स्वातंत्र्य हवे आहे? आमच्या मर्यादेपलीकडे आम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. देवाने आम्हाला निर्माण केले तेव्हा त्याने काही मर्यादा आम्हाला घालून दिल्यात. आम्ही निर्मित जीव आहोत. परमेश्वर आमचा निर्माण करता आहे आणि आम्हाला आमच्या सर्व कृत्यांचा वृत्तांत त्याला द्यावा लागेल. जेव्हा देवाचे पुत्र त्याला वृत्तांत देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर सैतानाही आपला वृत्तांत देण्यासाठी गेला. तो देवाच्या अधिकाराबाहेर नाही. जरी तो काय वृत्तांत देणार हे देवाला माहीत होते, तरी त्याला देवासमोर येऊन तो काय करीत आहे याचा वृत्तांत देणे आवश्यक होते. दुसरं वचन पहा. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर सैतान पृथ्वीवरच्या घटनांवर ताबा ठेवत होता. एकदा प्रवासामध्ये मला एक व्यक्ती भेटली. बोलता बोलता त्या व्यक्तीने मला सांगितले की त्याला भूते वश होतात व अदृश्य शक्तींना तो आपल्या आज्ञेत ठेवू शकतो. त्याने एक अद्भुत सामर्थ्य प्राप्त केले आहे. त्या सिद्धीच्याद्वारे त्याला पुढे घडणाऱ्या गोष्टी समजतात व त्या जर नाश करणाऱ्या असतील तर तो आपल्याला वश झालेल्या आत्म्यांचा उपयोग त्या गोष्टी थांबविण्यासाठी करतो व त्या भूताच्या सामर्थ्याने तो त्या भयंकर गोष्टी घडू देत नाही. श्रोत्यानो, हा माणूस अशुद्ध आत्म्यांवर ताबा मिळवलेली व्यक्ती होता व त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागवण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा माणूस सैतानाचा दूत होता. आपण आपल्या अमानवी सामर्थ्याने लोकांचे कल्याण करतो असे त्याने मला सांगितले. श्रोत्यानो, सैतान आजही जगातल्या अनेक घटना घडवून आणत आहे. तोच अनेक कटू गोष्टींच्या मुळाशी आहे. तुम्ही जरा आजूबाजूला नजर टाकली तर तुमच्या लक्षात ही गोष्ट निश्चित येईल. तिसरं वचन पहा काय सांगतं. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याचकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तुम्हाला चिथवले तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे. जरी इयोबाला त्रास व्हावा असे कोणतेही कारण त्याच्या बाजूने नव्हते, तरी देवाने सैतानाला इयोबाला स्पर्श करण्याची परवानगी दिली. अनेकदा लोक असा प्रश्न विचारतात की मला हा त्रास का व्हावा किंवा माझ्या जीवनात ही घटना का घडावी? मला वाटते की देवाचे उत्तर या प्रश्नासाठी असे आहे, तुझ्यात असे काही कारण नाही की ज्यामुळे तुला हा त्रास व्हावा. मी तुला शिक्षा करीत नाही, मी तुला मारत नाही. तू माझ्या अधिक जवळ यावेस एवढीच माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, हीच गोष्ट त्याने योबाच्या बाबतीत केली. योबाला त्रास व्हावा असे कोणतेच कारण त्याच्याजवळ नव्हते. आता आपण 4, 5, 6 वचने वाचूया. सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा. मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामासास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.
आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, मनुष्याचे जीवन किती क्षणभंगूर आहे याची खात्री पटली. आमच्या जीवनात संकटे किंवा विपरीत परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी आमचे वागणे कसे असायला पाहिजे ते कळले. आम्ही वाचले की सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. होय प्रियांनो, किती अढळ विश्वास आणि सचोटीचे जगणे. परमेश्वर हेच तर आमच्याकडून अपेक्षित करतो. भौतिक सुखासाठी आमचा दृष्टिकोन कसा आहे आणि विपरीत परिस्थितीत आम्ही पापात पडतो काय? आम्हाला किमान योग्य कृती करण्यासाठी दृढ निश्चय हवा आहे. काय आपण तयार आहात असे करण्यासाठी? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा, जे आज तू आम्हाला शिकवलेलं आहेस. प्रभूजी, तू आमच्यासमोर इयोब ठेवलास. खऱ्या अर्थाने बापा तो आपलं जीवन जगणारा, ज्याच्यामध्ये तुझी इच्छा परिपूर्ण करणारा तो सरळ सात्विक असा पुरुष. होय प्रभूजी, तुझी इच्छा देखील तीच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं राहावं, प्रामाणिकपणा आमच्यामध्ये असावा, सरळतेचं जीवन आम्ही प्रगट करावं. होय बापा, आणि म्हणून आज आम्ही स्वतःचं परीक्षण करीत आहोत. आम्ही किती उणे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे आज सहाय्य मागत आहोत की जेणेकरून प्रभूजी तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये आम्ही योग्य रीतीने पार पाडू शकू. प्रभूजी, आमच्या जीवनामधील प्रत्येक कृती ही तुला गौरव देणारी असू शकेल. आणि म्हणून प्रभूजी, आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आमचा स्वीकार कर, तो आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.